प्रश्न तिसरा आपल्याला दिलेला आहे. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व दस्त यांचे प्रमाण 13:7 असते तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळाच्या भांड्यात जास्त आपलं जस्त जो असतो जर्मल आपण म्हणतो त्या, तर त्याचं प्रमाण किती आहे किंवा ते प्रमाण तुम्हाला या ठिकाणी काढायचं असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न पहा, प्रमाण दिलेले तुम्हाला 13:7 बरोबर. 700 ग्रॅम वजनाच्या पितळेचे जे भांडे त्याच्यामध्ये दस्तचं प्रमाण किती जर्मल म्हणतो आपण ते तुम्हाला काढायचं आहे. झालं का प्रश्न लिहायचा? आपल्याला प्रमाण दिले किती दिले बाबा 13:7 म्हणजे 13/7 जरी लिहिले तुम्ही तरी चालते. हे झालं त्यांचं प्रमाण. आपण शॉर्टमध्ये बघू. आता किती ग्रॅम आहे तुमच्याकडे 700 ग्रॅम बरोबर. प्रश्नामध्ये तुम्हाला दिले का 700 ग्रॅमच्या भांड्यात पितळेच्या भांड्यात दस्ताचं प्रमाण किती असेल असा प्रश्न विचारलाय आपल्याला. त्या भांड्यामध्ये दस्त माहित नाही, दस्ताचं वजन घ्यायचं, वजनच विचारलंय आणि वजनच आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं. तर 700 ग्रॅम वजनाच्या जे काय भांड आहे वजनाच्या भांड्यात स्टार्टमध्ये दिले तुम्ही वजनाच्या भांड्यात जस्ट ते मिळवायचे आपल्याला. तर ते त्या भांड्यामध्ये अगोदर आपण तांब बघू. तांब्याचे वजन दस्ताच्या भांड्यात 700 ग्रॅम वजन त्या भांड्यामध्ये तांब्याचे वजन आपल्याला माहित आहे का? हो. किती दिले 13x इथं दिले आपल्याला. मग आपण त्याला 13x मानू. त्याचं वजन झालं आणि दस्ताचं वजन पण तुम्हाला विचारले. मग दस्तचे वजन आपण 7 ग्रॅम मानू म्हणजे 7x आपल्याकडे दिलेलं आहे. समीकरण तयार करायचं. आता काय करायचं तुम्हाला इथं 7x एक वजन आहे 13x एक वजन आहे तुमच्याकडे दिलेलं. त्याचं प्रमाणच आहे आपल्याला 13:7 आपल्याला असं प्रमाण दिलेलं आहे आणि भांड आहे आपल्याकडे 700 ग्रॅमचं म्हणून इथं आलं 700. समीकरण बघा 13x + 7 बरोबर आपल्याकडे आलेलं आहे 700. आपल्याला काय करायचंय त्या भांड्याचं वजन सांगितलं तुम्हाला बरोबर. मग आता 13 आणि 7ची जर तुम्ही बेरीज केली तर किती आले तुमच्याकडे 20x बरोबर. हे 700 जसेला तसं. आता समीकरण आपल्याला तयार करायचं होतं, समीकरणच तयार करावं. या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपल्याला कितीनं भागायचंय? संख्या किती दिलेली आहे तुम्हाला 20. आपला 20. मग याच्या दोन्ही बाजूला आपल्याला 20 न भागायचे म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 20 ने भागून किंवा 20x ने भागून असं लिहा. काय करायचं आपल्याला त्याला भागायचंय. मग भागाकार करू. इथं काय दिले म्हणून 20x छेदामध्ये राहिले 20 बरोबर 700 छेदामध्ये राहिले 20. इकडे कट छाट करा. आपल्याकडे आलं x बरोबर 700 छेदामध्ये 20. भांड्याचं वजन काढायचं तुम्हाला. मग आता 7नं भाग 2नं 7ला भाग जाते का? 20च्या पाड्यात आहेत का बघा. सरळ सरळ करा. 20 × 20 करा किंवा तुम्हाला जसं येईल तसं करा बरोबर. 20 तरी किती आहे 60 राहिले किती 10 बरोबर. मग एक दशांश भाग जाते बघा जाते. किती येते उत्तर? किती आलं 35. बर. मग x बरोबर 35 लिहा. इकडे आला आपल्याकडे x बरोबर 35. आता हे उत्तर आले तुमच्या x ची किंमत. तुम्हाला काय सांगितलं होतं दस्ताचे वजन. मग वजन किती दिले 7 ग्रॅम आपल्याकडे दिलेलं आहे. मग 7x हे एक वजन आपण धरलं होतं. त्यामध्ये आपल्याला दस्ताचे वजन काढायचे म्हणून इथे लिहू आपण दस्ताचे वजन बरोबर 7x म्हणजे 7 गुणाकारामध्ये 35. 7 आणि 35चा तुम्हाला गुणाकार करायचा. किती आला 235 का 45? 45. मग आपल्याकडे इथं आलं 245 ग्रॅम मध्ये दिले म्हणून ग्रॅम एवढं आपल्याकडे उत्तर आलेलं आहे. कोणाला अडचण आहे का रे? नाही का? नाही. ठीक आहे.
लिहून घ्या बघा, काय अडचण असेल तर लगेच आपण पुढं त्याला कमी एक जास्त काय आहे ते त्यामुळे तुमचं बघा मला सांगा. वजन 7x मानलं होतं म्हणून मी इथे डायरेक्ट 7 गुणाकारामध्ये 35 लिहिलं आहे. त्याच्यात काही समस्या नाही आहे. इमर्जन्सी जर कोणाला वाटली किंवा आली तर विचारू शकता. तो खूप छान पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला आहे, जे आपण नेहमीच बघत आलेलो प्रश्न त्याच प्रश्नासारखा हा प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे. तीन क्रमगत पूर्ण संख्यांची बेरीज तुम्हाला दिली 45 आहे. 45 पेक्षा जास्त आहे पण 54 पेक्षा कमी आहे असा प्रश्न आपल्याला दिला आहे. पूर्ण ज्या काय तुम्हाला क्रमगत म्हणजे क्रमाने किंवा क्रमवार संख्या आपण ज्याला म्हणतो त्या संख्या असतात आणि इथे तुम्हाला दिलेले. आता पहिली क्रमगत पूर्ण संख्या तुम्हाला माहिती आहे का? नाही. आपण इथे लिहू पहिली क्रमगत पूर्ण संख्या, मी शॉर्ट मध्ये लिहिलो, नंतर तुम्ही तुमच्या परीने व्यवस्थित लिहून घ्या. कोणती आहे माहिती आहे का? नाही, तिला x मानू. बरोबर. आपल्याला इथं दिलं त्या 3 क्रमगत संख्यांची बेरीज. 3 क्रमगत संख्या आहेत आपल्याकडं. त्या 3 क्रमगत संख्या कोणत्या आहेत त्या आपल्याला माहित आहेत का? नाही. मग त्या 3 क्रमगत संख्या आपल्याकडे दिलेल्या आहेत. मग कोणकोणत्या दिलेल्या आहेत बघा. पहिली संख्या आपण x घेतली, मग x. दुसरी संख्या आपल्याकडे x प्लस 1 मान, बरोबर. आणि ही पहिली x 2 आणि आपल्याला अजून एक संख्या घ्यायची x प्लस 2, 1 2 3. अशा 3 क्रमगत संख्या आपल्याकडे झाल्यात. त्याच संख्येची बेरीज आपल्याला करायची. बघा, ह्या झाल्या 3 क्रमगत संख्या. आता काय करायचं आपल्याला? इथं उदाहरण मांडायचं. असं उदाहरण मानलं. उदाहरण मानल्यानंतर काय करायचे? पहिली संख्या तुमच्याकडे x म्हणे x अधिक घेतली आपण, बरोबर. पहिली संख्या काय आहे? हिला कंसात घ्या x अधिक 1. आता दुसरी संख्या काय आहे बाबा? ती बघायची आपल्याला. x अधिक 2. पहिली संख्या x आहे, दुसरी x अधिक 1 x अधिक 2. ही तिसरी संख्या आपल्याकडे दिलेली आहे. मग इकडे करू आपण प्लस. दुसऱ्या कंसात आपल्याला दिलेली आहे x अधिक 2. यांची बेरीज किती दिलेली आहे तुम्हाला? किती आली बेरीज? 45. बरोबर नाही, पण 45 ही संख्या आहे पण ती 54 पेक्षा कमी आहे असं तुम्हाला सांगितलंय आणि 45 पेक्षा पण जास्त आहे म्हणून ह्या संख्या जास्त झाल्या 45 पेक्षा. आता दोन्हीकडे पण दिलेलं आहे. प्रथम आपण समीकरण पाहू आपल्याकडे काय भेटतं. इथं तिघांची बेरीज केली आपण. आपल्याकडे बेरीज आली 3x. काय आलं? बेरीज किती आली तुमच्याकडं? 3x. मग इकडे करा. 2 आणि 1 किती झाला? 3. यांची पण बेरीज किती यायला लागली तुमच्याकडं? 3. मग दोघांच्या मधात कोणतं चिन्ह आहे? अधिक. मग अधिक 3. परंतु 45 पेक्षा मोठीच आहे. बेरीज किती आहे आपल्याकडं? 45 पेक्षा मोठी पण 54 पेक्षा लहान आहे असं आपल्याला त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग आता करायचं काय तर बघा. 3x प्लस 3. आपण x एका जागेवर घेणार आहोत. x आपण कुठे घ्यायचे? एका जागी. मग याच्यातून काय करू आपण? एक 3 वजा करू. या संख्येनं कार्यक्रम होते का बघू. इथं लिहा 3 वजा करून. किती वजा करायचे? समीकरणातून 3 वजा, बरोबर. मग हे 3 वजा करायचे. हे समीकरण आहे. मग हे 3 45 पण मधून पण आपल्याला वजा झाले पाहिजे. मग म्हणून आपण इथे लिहू 3x अधिक 3 वजा 3. 45 पेक्षा मोठी बेरीज आहे म्हणून 45 वजा 3, बरोबर. आलं का? बघ आता काय येईल समीकरण आपलं इकडं? 3 कटले राहिले आपल्याकडे फक्त 3x. 3 तर आपले कटले. आपल्याकडे राहिला किती? 3x, बरोबर. हे 3 कटले. आता यांची काय होईल ते वजा होईल. मग 3x याच्यात मोठं. आता 45 मधून तुम्हाला 3 वजा करायचे. राहतात किती रे तुमच्याकडं? 42. छान होतं 42. आता समीकरणाला आपल्याला दोन्ही बाजूने 3 न भागायचं. मी इथं काय जास्त लिहित नाही, इथं नुसतं 3 ने भागून घेतो.
3 ने काय करू भागू. झालं अशा प्रकार. मग आता 3 न भागायचंय बघा एकदा लिहून घ्या झालं नसलं तर. आणि ज्यांचं झालंय त्यांनी नका लिहू. 3 न भागायचं म्हणून 3x छेदामध्ये 3 आणि बरोबर राहिले 42 छेदामध्ये 3. इकडं कट करा 3 3 कटले. आपल्याकडे राहिला x बरोबर 42. x ची किंमत किती आलेली आपल्याकडं 3. मग भाग जाते का 3 न 1 3 आपल्याकडे बाकी. 42 ला भाग जाते का बघा जाते. किती आलं उत्तर 3 1 3 राहिले 12 3 चौक 12. म्हणजे उत्तर किती आले तुमचं 14. आलं का. मग आता इथं आपल्याला दुसरी अट एक बघावं लागतं. याच्यात x बरोबर 1 14 आलं. हे आपलं समीकरण तयार होत नाही. एकच समीकरण आले. त्यांनी सांगितलंय का बाबा 43 पेक्षा मोठी आहे पण 54 पेक्षा लहान. अशा 2 अटी दिलेल्या समीकरणामध्ये आपण त्याच्या दुसऱ्या अटीनुसार पण एक समीकरण मांडू शकतो. दुसरी अट बघू समीकरणाची काय आहे. पहिल्या अटीमध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं नाही. मध्ये x बरोबर फक्त आपल्याकडे किती आले 14. आता दुसऱ्या अटीनुसार पहिल्या वेळेस मी 8 टाकली नसेल तर पहिली 8 टाका नसेल तर काय हरकत. मग आता ही दुसऱ्या अटीमध्ये काय काय करायचं आपल्याला. संख्या कोणकोणत्या घेतल्या होत्या आपण. पहिली होती x कंसात अधिक 1 परत अधिक दुसऱ्या कंसात x अधिक 2. आता बरोबर किती होतं तिथं 45 बरोबर. 45 पेक्षा जास्त संख्या होती पण 54 पेक्षा कमी आहे. पण काय आहे 54 पेक्षा ती संख्या म्हणजे ती काय त्या संख्येची बेरीज यायला लागली. ती बेरीज कशी आहे कमी आहे. यांची बेरीज केली मग अशी आपण तुमच्या लक्षात आहे अधिक 3 पण ही 54 पेक्षा लहान आहे म्हणून 54 आलं आपल्याकडे. आता करायचं काय दुसऱ्या अटीत तुमचं उत्तर निघेल का. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि असा प्रश्न तुम्हाला याच्यानंतर पण विचारला जाऊ शकतो कधी पण आणि केव्हा पण. दिसत नाही का रे थोडी लाईट गेली समजून घ्या. प्रत्येक अटीमधून आपल्याला 3 वजा करायचे. आता इथं काय आले समीकरण आपल्याकडं 3x अधिक 3 इथं लिहावं जाते. 54 मोठा दिलाय म्हणजे 54 पेक्षा परत बेरीज लहान येणार म्हणून वजा 54 मधून 3 करायचे आपल्याला. समीकरण व्यवस्थित समजून घ्या. आता 54 मधून 3 वजा केले तुमच्याकडे राहिला 3x 51 बरोबर. इकडे 3 वजा आहे ना वजा करून घ्या तुम्ही तुमच्या परीने. परत या समीकरणाला आपल्याला 3 न भागायचे. बघ परत काय करायचंय 3 न भागायचंय. मग 3 ने भागून एखाद्या वेळेस मी नसलं लिहिलं तर तुम्ही पण पूर्ण करायचं. 3 वजा करा. आता 3 न भागायचं म्हणून 3x त्यामध्ये 3 51 पेक्षा लहानच पाहिजे म्हणून 3 3 3 कटले 1 3 आपल्याकडे शिल्लक आहे. आपल्याकडे उत्तर काय येणार 3 न 54 ला भाग जातो का झाला. मग आपल्याकडे आलं समजा x बरोबर 51 छेदामध्ये 3. 51 न 3 ला भाग गेला जाते 3 1 3 बघा आणि 3 7 21 बरोबर भाग जाते. x बरोबर आपली किंमत यायला लागली 17. मग अपूर्णांक आपल्याला दिलेला होता म्हणजे पहिली अपूर्णांकाची संख्या 17 पेक्षा लहान आहे. दुसरीची संख्या येईल विधान 1 आणि 2 वरून आपल्याला संख्या काढायची बरोबर. हे झालं का. झालं का बघा. विधान 1 आणि 2 वरून असं दिसून येईल आपल्याला की x ची किंमत एक तर 15 किंवा 16 आहे आपल्याला संख्या दिलेली आहे बरोबर. जर तसं असेल तर आपण काय करू x बरोबर 16 घेऊन बघू. जर x बरोबर आपण किंमत 16 घेतली बरोबर 16 घेतली तर काय होईल त्या पूर्ण संख्या कोणकोणत्या येईल बघा. आता 16 जर आपण किंमत घेतली तर आपण घेतली होती x पुन्हा घेतली होती x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात आपल्याकडे संख्या होती x अधिक 2. अशा संख्या आपण घेतल्या होत्या. म्हणजे इकडे काय आहे आपल्याकडे किंमत काय आली एक तर 16 17 किंवा 18 अशा संख्या जर आपल्याकडे आल्या तर त्या 3 क्रमगत पूर्ण संख्या कोणत्या. तर मग आपण इथे लिहू 3 क्रमगत संख्या
आपल्याकडे कोणकोणते यायला लागले आता 15 16 17 15 16 17 अशा संख्या आपल्याकडे आहेत. किंवा ह्या जर नसतील तर मग ह्या जर नसतील तर आपल्याकडे संख्या कोणकोणत्या आहेत? एक आहे 16 17 आणि 18 अशा संख्या आपल्याकडे कर्मगत संख्या आहेत. ह्या संख्या आपल्याकडे कोणत्या संख्या आहेत? कर्मगत संख्या आहेतच असा प्रश्न आहे. राहिलेले 2-3 प्रश्न काय असतील तुमच्याकडे तर ते आपण सोडवणारच आहोत. कंटिन्यू करू. उद्या 10वीचा पेपर आहे. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.